सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडणार असं वाटत होतं, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने समजूतदारपणाची भूमिका आता घेतली आहे। बंडखोर विशाल पाटलांना उद्धव ठाकरे यांनी देखील आपलंसं केलंय। पाहूयात। सांगलीत विशाल पाटलांच्या बंडावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमध्ये वाद होऊ घातला होता। हा वाद उद्धव ठाकरेंच्या पक्षाने घेतलेल्या समजूतदारपणाच्या भूमिकेमुळे टाळण्यात यश आलंय। उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी प्रतिष्ठेची केली होती। काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडाचा झेंडा कायम ठेवला। निवडणुकीतही काँग्रेसचे कार्यकर्ते आघाडीचा धर्म विसरून विशाल पाटलांचा प्रचार करत होते। विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला, तर विशाल पाटील यांचा विजय झाला। विशाल पाटलांच्या विजयानंतर काँग्रेस विशाल पाटील आमचेच असल्याचं सांगू लागले आहे। विजय वडेट्टीवारांनी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची समजूत घालू अशी भूमिका घेतली आहे। भविष्यातील एक नेता, महाराष्ट्राच्या उदयोन्मुख राजकारणातील मोठा नेता होण्याची क्षमता या युवा नेतृत्वामध्ये आहे। त्यामुळे स्वाभाविक अशा नेतृत्वाला थोडा गालबोट लावण्याचा नेहमी प्रयत्न होतो, उदयोन्मुख किंवा पुढे येणाऱ्या नेतृत्वाला। म्हणूनच काही चुकीच्या माहितीच्या आधारे कदाचित त्यांच्या संदर्भात गैरसमज झाला असेल, तर उद्धवजींच्याकडे आम्ही तो गैरसमज दूर करण्यासाठी विनंती करतो। विशाल पाटलांच्या बंडखोरीवर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं। एक घाव दोन तुकडे असा बाणा असलेल्या शिवसेनेनं यावेळी समजूतदारपणा दाखवलाय। विशाल पाटील हे काँग्रेस सोबत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। निवडणूक झाली, आता उद्धव ठाकरे सगळं विसरल्याचं राऊतांनी म्हटलंय। विशाल पाटिल कांग्रेस से बिलोंग करते हैं, उसका जो घर की परंपरा है वो कांग्रेस की है। कांग्रेस पार्टी ने उसको निकाला नहीं था पार्टी से। अब मैं मानता हूँ चुनाव हो गया है, चुनाव ख़त्म हो गया है, तो हम सब भूल गए। वो चुनकर आए, लोगों ने उनको वोट दिए हैं, वो महाविकास आघाड़ी में रहेंगे। उद्धव ठाकरेंनी समजूतदारपणाची भूमिका घेतली असली तरी चंद्रहार पाटील यांना वाऱ्यावर सोडल्यासारखं झालंय। ज्या विशाल पाटलांशी चंद्रहार पाटलांनी दोन हात केले, ते विशाल पाटील उद्धव ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून बसणार या कल्पनेनं सांगलीतल्या ठाकरेंच्या शिवसैनिकांना वेदना होऊ लागल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।